नमस्कार. आपण पाहत आहात NK डिजिटल मीडिया न्यूज चॅनल. माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते मोहरम उत्सवाला सुरुवात. माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते मिठाई वाटून सदर मोहरम उत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सर्व मुस्लिम बांधव व हिंदू बांधव सदर ठिकाणी उपस्थित होते. माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांनी बांधवांना मिठाई देऊन त्यांचे स्वागत केले. माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचा मुस्लिम बांधवाकडून सत्कार करण्यात आला. तसेच मुस्लिम बांधवांचा पण माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांचा बी सत्कार करण्यात आला. विजय साबळे, राष्ट्रवादी पवार गट, डॉक्टर सेन, अध्यक्ष अहमदनगर विभाग यांची घेतलेली एक्सक्लुसिव्ह मुलाखत. तुमचं नाव सांगाल का मला? मी डॉक्टर विजय साबळे, राष्ट्रवादी शरद पवार गट, डॉक्टर सेनचा अध्यक्ष, जिल्हा अहमदनगर. तुम्हाला सध्या देशामध्ये सरकार आलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार आलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्याला निश्चितपणे असं सांगता येईल की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे कोविड योद्धा सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये, ते खूप चांगलं सरकार होतं. उद्धवजी ठाकरे असतील, अजितदादा पवार असतील किंवा भारत जोडो मोदी छोडो राहुल गांधींचं सरकार असेल, या बाबतीत आपल्याला जवळजवळ 71 लाख लोकांचं कोविडमुक्त तिकडे वाटचाल केल्यामुळं आपल्याला निरोगी श्वास असा खासदार, आता नूतन खासदार नगर दक्षिणचे जे लंके साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, विविध घटकातील मान्यवर, शिक्षक, पोलीस कर्मचारी, तसेच आरोग्य अधिकारी, आशाताई, आरोग्य सेविका यांच्यापासून आपण आर्टिफिशियल टेस्ट वगैरे करून सगळ्यांना कोविड हॉस्पिटल अशी आपण अद्ययावत यंत्रणा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनयुक्त असे पुरवठा केला. म्हणून आमच्या ज्येष्ठांचे, नागरिकांच्या, आपण वृद्धांचे प्राण वाचले असं म्हणावं लागेल. म्हणूनच मला ते सरकार योग्य वाटतं. आणि त्या सरकारचं फक्त 50 बंडखोरां आमदारांच्यामुळं जो सुप्रीम कोर्टाने सरकार पास करण्याचा निर्णय घेतला, तो जनमताचा, घटनेचा आणि संविधानाचा आम्ही अपमान समजतो. कारण 2.5 वर्ष सरकार बरखास्त होतं. अजितदादा पवार मुख्यमंत्री होत असते त्यावेळेस ती बरखास्त करण्यात आलं. आणि शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे चालणारे सरकार हे बरखास्त व्हायला नव्हतं पाहिजे. तरी शरद पवार साहेबांनी प्रूव्ह करून दिलेलं आहे तुतारीच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून की पवारसाहेब हे देशाच्या राजकारणाचे भीष्म आहेत, नव्हे तर ते देशाला एक सुसज्ज अशा स्थितीत ठेवणारे आदर्शवत राहिलेले 4 वेळा असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय कृषी मंत्री होते आणि डिफेन्स मिनिस्टरसुद्धा होते. युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर असताना पवारसाहेबांच्या माध्यमातून कितीतरी लोकांना पिकांना हमी भाव, कर्ज वाटप इत्यादी गोष्टी तयार झाल्या. परंतु ह्या सरकारचं फक्त लक्ष आहे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं. आणि म्हणून एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार, हे सरकार आम्हाला काही सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारं सरकार आहे की ज्याच्या माध्यमातून केंद्रबिंदू हा त्यांचा फक्त स्वतःचा घरचा विकास, कारण बेरोजगारीचा घास कोविडमध्ये आधीच बेरोजगारी होती आणि पुन्हा बेरोजगारी वेदांता फॉक्सनकारचे प्रकल्प फक्त नरेंद्र मोदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचा बेरोजगारचा रोजगार हिणवून गुजरातला गेला जातो. असं गुजरात सरकारने केलेलं आहे. गुजरातमध्ये पेपर फुटी झाली, NTAच्या माध्यमातून पहिला पेपर फुटला नीट परीक्षेचा, तो गुजरातला फोडण्यात आला. आणि असा पेपर फुटलेला जो इंडियाच्या बाहेरसुद्धा इंडोनेशियाच्या माध्यमातून वेबसाईटून सगळीकडे स्प्रेड झाला. आणि NTAने जो भ्रष्टाचार केला, अजूनही तिची व्यवस्था परत एकदा एक्झाम घेणार आहेत. सुप्रीम कोर्टात निर्णय जरी अवेटिंग असला तरी नीटच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या.
झाल्या त्या बाबतीत निश्चित शरद पवार साहेबांना आम्ही आता भेट घेण्यासाठी जातो आहोत की याच्यावर आपल्याला विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, रिनीट ही झाली पाहिजे. तसेच नरेंद्र मोदी अच्छे दिन जे आए सब कहते, लेकिन मला तरी वाटतं अच्छे दिन खाली मोदी शाह और अडाणी का आहे. कारण आजही देशामध्ये 20 करोड लोक हे एक वेळचं जेवण करून झोपतात. 1,20,00,000 लोकांना घरांचा तपास नाही. आणि अशा पद्धतीत अच्छे दिन कोणाचे आलेले आहेत? फक्त मोदी शाह आणि अडाणीचे आणि भूपेंद्र यादव यांचे आहेत. म्हणून निश्चितपणे पवारसाहेबांचं जे नावलौकिक आहे 33% 50% महिलांना सुद्धा आरक्षण दिलं. त्याच्यामुळे आमच्या भगिनी आज पुरुषांच्या समान हक्काने सरकारचा आणि संसाराचा गाडा हाकताना दिसतात. या माध्यमातून पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हिरो आहेत आणि नंबर 1 आहेत, देशाचे टॉप 1. आणि तर पवारसाहेबांचं निश्चितपणे पंतप्रधान होण्याची लायकी आहे. तर त्यांना पंतप्रधान पदावर पाहण्याची मानसिक इच्छा सर्व देशातील बांधवांनी, की ज्यांना माहीत नाही अजून की पवारसाहेबांमुळे तो महिलांचा टक्केवारी वाढल्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा IAS UPSCच्या क्षेत्रात जे महिला काम करतात पुरुषाच्या समान संसाराचा गाडा हाकताना दिसतात. मग सरपंच असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, सुप्रताई सुळे स्वतः असतील, सुनेत्राबाई असतील, विधान परिषदेचे असतील, राज्यसभेचे असतील. तर यातून जी टक्केवारी जे 33% 50% दिली ते आदरणीय ही किमया फक्त साहेबांच्या माध्यमातून साधली. तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो सध्या सर्वात गाजलेला आहे. मराठा आरक्षण मनोज जरांगेच्या संदर्भात. तर मनोज जरांगे आरक्षण मागतात हे योग्य आहे का? योग्य आहे का? योग्यच आहे. परंतु त्यासोबतच मनोज जरांगे जो अट्टास केला आहे की मराठा आरक्षण द्या, तर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार गटातर्फे मी सांगेल की OBC आरक्षण हे मुसलमानांना सुद्धा मिळालं पाहिजे. त्यांची सुद्धा जी हे आहे बॅक त्यांचं जे बॅकवर्डनेस आहे तो सुद्धा पुढे आला पाहिजे. त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे की जेणेकरून त्यांच्या सुद्धा मुलं मुली या उच्च शिक्षित विभूषित होतील आणि त्यांना सुद्धा आरक्षणामधून हा कौटुंबिक स्वास्थ्याचा फायदा मिळेल. कारण आर्थिक सुद्धा त्यांना बऱ्याच लोकांना रोजगार नाही. मुस्लिम क्षेत्रामध्ये भरपूर लोकांना रोजगार नाही, ते बेरोजगार आहेत. फळं विकतात किंवा अन्य त्यांचे धंदे असतात, परंतु त्यांना असं स्थैर्य नोकरी वगैरे कुठं जागा विधानसभेत विधान परिषदेत टक्केवारी राखीव अशी मुस्लिमांना पण नाही. तर मी जरांगेंना सांगेल की मराठा आरक्षणासोबतच सुप्रियाताई सुळेंच्या माध्यमातून पवारसाहेबांच्या माध्यमातून आम्ही मुस्लिमांना सुद्धा OBC आरक्षण मिळवण्यासाठी. नाही, ते बोलतात की मुस्लिमांना पण मिळालं पाहिजे, ते सर्वांना आरक्षण मिळावं असं या हिशोबाने बोलतात. पवारसाहेबांनी प्रयत्न केले ना, राष्ट्रवादीच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न झाले. जवळपास आरक्षणाचे विधायक सुद्धा आपल्याला कोणाचे सुप्रीम कोर्टाची किंवा मुंबई हायकोर्टाची वाट पाहण्याची गरज नसते. कारण तसं संविधानामध्ये सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाबाबत काही नियम अटी घालून दिल्याच्या माध्यमातून स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारला सुद्धा आरक्षण ग्रँट करण्याचा सँक्शन करण्याचा अधिकार असताना ते सुप्रीम कोर्टाची वाट पाहत आहेत. बरोबर. निश्चितपणे पवारसाहेबांच्या माध्यमातून हे आरक्षण मिळालं पाहिजे. भारतीय जनता पार्टीने जो राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून अन्यायग्रस्त जो गोष्टी लावलेल्या आहेत की जातीभेद हा सुरू आहे तो थांबला पाहिजे आणि खरोखर भ्रष्टाचार मुक्त भारत झाला पाहिजे. त्यामुळे मी सांगेल की पवारसाहेबांनी पंतप्रधान व्हायला काही हरकत नाही. धन्यवाद.